कॅमेरा ट्रॅप इथे लावलेला होता. जवळजवळ आता 20 दिवस झाले असते. बघा दगडाच्या आडोशाला राहिलो आम्ही आता. इकडे भिजलो. ही बघा गुहा, पाय लागलेले आहेत बघा. आत्ताच इथून काका कोण गेलाय? बिबड्या. हे बघा बिबट्या गेलेला आहे, उतरलेला आहे बघा. पायाचे ठसे आतमध्ये असणार आता. हो हाय. वास मारते. हाय. काही टायमापूर्वी इथे बिबट्या बसलेला आणि आता इथे मी बसलोय. गेला आणि वाघ आलाय. तर थांबा, तुम्हाला मी ना आणखी काहीतरी दाखवतो. जबरदस्त आहे ते. जे पाहाल ना आता अगदी जबरदस्त आहे. जंगलचं राज वनवासी, आम्ही जंगलचं राज वनवासी. हे बघा किती पाऊस पडला. कातलावरून पाणी बघा कसं वाहतंय. तर आता निघालोय आम्ही पुढे. मंडळी नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज चाललो आहे जंगल सफरीवरती. तर लास्ट टाईम आम्ही म्हणजे 15-20 दिवसापूर्वी आम्ही कॅमेरे सेटअप केले होते जंगलामध्ये. तर ते काढण्यासाठी चाललेलो आहोत. तर इकडे कोण कोण आहेत तर दाखवतो तुम्हाला. काका आहेत मग आमच्यासोबत. इकडे राज, रौनक. तर चला जाऊया. आज आम्हाला फक्त कॅमेरे जे लावलेले आहेत ते फक्त काढून आणायचे आहेत. पावसाला सुरुवात झालेली आहे. आताच थोडा पाऊस रिमझिम पडत होता. काल जोरदार पाऊस पडला. तर आता इथून जंगलाची सुरुवात होते. घनदाट असं हे जंगल आहे. पाऊस पडलाय त्यामुळे जंगलामधील जो पाचोला पडलेला आहे पानं सर्व ओली झाले आहेत. नाहीतर आवाज झाला असता तुम्हाला पानांचा. पुढे आता एक मोठी गुहा आहे, दाखवतो तुम्हाला. बाप रे जबरदस्त आहे. बसला होता ना, आत्ताच गेला असेल. 15 दिवस कॅमेरा लावून ठेवलेला. हे बघा ही बघा गुहा, पाय लागलेले आहेत बघा. आत्ताच इथून काका कोण गेलाय? बिबड्या. बिबट्या. हे बघा बिबट्या गेलेला आहे, उतरलेला आहे बघा. पायाचे ठसे जे काल पाऊस पडल्याच्या नंतरला रात्री बहुतेक म्हणजे इथे आला होता रौनक. मी बारीकच. हे बघा आहे. काका कोणाचं आहे? हा म्हणतो ना साहिल. साहिलीचं बिल आहे. पण वाघ पण इथे बसलेला. हे बघा इथे पण काका वाटतंय पायात मध्ये बस लागले. नाही सायलीची बिल, सायलीचे पाय लागले तिकडे. आतमध्ये असणार आता. हो हाय. वास मारते. हाय आहे. हा आम्ही व्हिडिओ किती काढले तुझे. आतमध्ये आता आहे ते. पासमाचं तर याचं सुद्धा असू शकतो, बिबट्याचा पण ना काका येऊन गेलेल्याचा असं म्हणतात. काही टायमापूर्वी इथे बिबट्या बसलेला आणि आता इथे मी बसलोय. गेला आणि वाघ आलाय. बिबट्या गेला आणि वाघ आलाय. हा हे बघा मोठा असा दगड, दगडावरती आणखी मोठा दगड.
हे बघा पावसाळा सुरुवात झाली, पुन्हा पाऊस झाला. राज पाऊस चालू झाला आहे पण आम्ही कोणी छत्र्या नाही आणल्या आणि मुळात रेनकोट सुद्धा कोणी नाही आणले. इथे बसलो तर पाऊस नाही लागणार. तर थांबा, तुम्हाला मी ना आणखी काहीतरी दाखवतो. जबरदस्त आहे ते, जे पाहाल ना आता अगदी जबरदस्त आहे. हा बघा केवढा मोठा दगड पायावरती आला असता. खूप डेंजरस असतं असं जंगलामध्ये फिरणं, खूप रिस्कसुद्धा असते. प्राण्यांची असते ती असतेच, परंतु जाताना बरीच काळजी घ्यावी लागते. मला दाखवतो. इथे तर नाही ना बसलाय. नाही तर बिलामध्ये असायचा. मी आता बघा फक्त काय आहे ते. हे बघा. तर हे मंडळी फक्त बाहेरून तुम्हाला छोटं बिल वाटत असेल, परंतु एखाद्या आपला घर असतं ना तसं आतमध्ये घर आहे. हे बघा केवढं मोठं आहे, पूर्ण आर पार गेले वरती आणि आतमध्ये रूम आहेत. अगदी आपण जसं बेडरूम असतं ना तसे रूम आहेत. पायांचे ठसे वाटत नाहीत. हे बघा कुठेही पायांचे ठसे वाटत नाही. त्यामुळे याच्यामध्ये आता कोणी आलेलं नाही आहे खूप दिवस. डेंजर आहे. केवढा बिल आहे माहिती आहे का, आतमध्ये भरपूर मोठं आहे. तर चला जाऊया. आपल्याला आज फक्त कॅमेरे ट्रॅप काढायचे आहेत. तर तुफान पाऊस चालू झाला. तुफान पाऊस जोरदार, म्हणजे खरी पावसाळा सुरुवात झाली आता. इकडे भिजलो. पावसात जा, 1 तास गेला पाहिजे. कुठे आहे ते? पाऊस बघा कसला आलाय. खालचे ढग दाखवा, ढग खालचे. पाऊस कसला. बा पूर्ण जंगल आहे त्यामुळे वरती काय दिसणार नाही. हे बघा जोरात पाऊस पडतोय. काका कुठे गेले? ते खाली थांबले. वरती गुहेतच थांबायला पाहिजे होतं. तिथे भिजलोच नसतो. बघा दगडाच्या आडोशाला राहिलो आम्ही. आता बिबट्याला बाहेर काढलं आणि आम्ही पण भिजलो. इकडे पाठी जाऊ दे. काका काय थांबत नाहीत. चला पाऊस आता कमी आलाय थोडा. तर आता निघालोय आम्ही पुढे. वेलीने बघ असं पकडलं. इथून व्ह्यू बघा कसा दिसतंय, जबरदस्त. पुढे बघा डोंगर अगदी पांढरे पांढरे दिसतात. तसं पाऊस पडतोय जोरदार. तिकडे पाऊस पडतोय त्या बाजूला. बघा खाली छोटंसं गाव आहे. फायनली पोहोचलोय जिथे कॅमेरा ट्रॅप आपले लावले होते. काका काय मग? काय तर बघूया. तर बघा आपला हा कॅमेरा ट्रॅप इथे लावलेला होता. जवळजवळ आता 20 दिवस झाले असतील. तर एका पाथवरती आम्ही लावलेला आहे जंगलामध्ये. तर पहिला ट्रॅप आपला काढून झालेला आहे. असे अजून 4 ट्रॅप आपले आहेत. कार लागायला लागलंय. गरमी गेली आता, ऊन संपलं, थंडी लागायला लागली. खरंच भिजलोय आता पूर्ण. तर कॅमेरा ट्रॅप आम्ही अजून पाहिला नाही. थोडंसं आम्हाला पण उत्सुकता आहे की काय काय सापडलं असेल. तर बघू नंतरला तुम्हाला सांगूच. हां
बघा आता पुढे ना घनदाट जंगल आहे. आता जायला रस्ता आम्हाला करावा लागणार आहे. बघा पूर्ण भिजलो आहे आता. आणि आता आम्हाला जंगलातून बाहेर पडायचं आहे, दुसऱ्या बाजूला जायचं आहे. पाऊस काही थांबतच नाही, चालूच आहे. याच्यावर टाकायला रे रीलला पोस्ट वगैरे. तर फायनली जंगलाच्या बाहेर आलो आहे. पाऊस बघा, सर्व भिजत आहेत. जंगलातून बाहेर आलो म्हणजे आम्ही परत जंगलात जाणार आहोत. लक्षात राहील आजची. या झाडाची पानं पहिली इडलीला लावायची लवकर, आता पाऊस काढायची. काय काय काका म्हणताय? ह्या झाडाची पाय पूर्वी इरली असायची ना, इरली इरली. पावसाळी घ्यायची. अच्छा. आपल्या माणसाला ती म्हणजे भिजायचा नाही माणूस, आणि अख्खा पाऊस ह्या पाना लावून त्या इरलीवर आपला इरलीवर. तेव्हा हे प्लास्टिकचं कागद नव्हते, तेव्हा प्लास्टिक, रेनकोट वगैरे काहीच नव्हते. जेव्हा प्लास्टिक नव्हतं तेव्हा माणूस अशा प्रकारे या निसर्गापासून जी काही मिळते त्यातूनच तयार करून बांबूची इरली, बांबू लावायचे, त्याच्यावरती ही पानं. बांबूची इरली बनवायची. हे बघा कुंभाची फळं बघा. मस्त माहिती देतो तुला, म्हणजे मग सांग कोण माणूस. रोनक. बराच पाऊस आहे बघा. तर पाऊस तुफान चालू झाला आहे, गडगडाट चालू आहे. हां, काय थांबणार नाही, पूर्ण भिजलो आहे आम्ही. बघा, समोरचे डोंगर काही दिसत नाही. बघा लक्षात राहील आपल्याला ही शेवटची आपली ट्रिप. लक्षात राहील. पावसाला सुरुवात झाली. तर मित्रांनो, पावसाळा म्हणजे चालू झालाच आहे. आणि आमचा एक कॅमेरा ट्रॅप काढायचा राहिला होता. म्हणजे ह्या सीझनचा लास्ट कॅमेरा ट्रॅप आहेत, आम्ही जे लावले होते ते काढायचे राहिले. म्हणजे आमच्या सायकल होते साधारण 15 दिवसाची, पण अचानक 3-4 दिवस अगोदर पाऊस आल्यामुळे आता आम्ही काढायला आलो आहे. कल्पना नव्हती की एवढा पाऊस होईल, पण त्यानंतर आता कॅमेरा ट्रॅप डायरेक्ट पुढच्या वर्षी पुढच्या समरमध्ये चालू होईल. बघूया, तोपर्यंत स्टेट येऊन बाकीचे व्हिडिओ आमचे येतच राहतील. बघूयात. तर हे बघा आपला कॅमेरा ट्रॅप हा इकडे आहे. आता त्याला बंद करूया. तर बघा इकडे सगळीकडे जांभा कातल पूर्ण ओळा झाला आहे. आणि इकडे बघा तिकडे पाणी साचलं आहे. तर कोकणामध्ये जांभा कातळ खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि जांभा कातळ हा एक प्रकारे म्हणून ना कोकणाचं पाण्याचं टँक आहे. कारण जो पावसाचं पाणी असतं ते या जांभ्या कातलामध्ये साचवलं जातं. जसं की बघा त्याला ना पाण्यामध्ये, तर बघा जांभ्या कातलाला अशा प्रकारे होल असतात. हे होल पूर्ण आतमध्येपर्यंत असतात आणि यातून पाणी आतमध्ये त्यांच्यामध्ये जिरतं आणि ते पाणी आतमध्ये साठून राहतं. आणि जसं उन्हाळा येतो तसं मग ते वेगवेगळ्या झऱ्यांना ते जात असतं. त्यामुळे जांभा कातळ हे खूप महत्त्वाचं आहे. तर कोकणामध्ये आता जांभा कातळ खाणींसाठी म्हणजे बॉक्साईडसाठी उत्खनन चालू आहे. तसेच चिऱ्यांची खाणी मोठ्या प्रमाणात आहेत. जसं हा जांभा कातळ कमी होत जाईल तसं पुण्यातील विविध गावांमध्ये जे गावातील झरे असतात तर त्या झऱ्यांना पाणी कुठेतरी कमी होताना दिसेल कालांतराने. तर त्यामुळे हे जांभा कातळाचं संरक्षण करणं खूप जरुरी आहे. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या जंगलामध्ये. तर तिकडे आपले काही कॅमेरा ट्रॅप आहेत. तर आम्ही नेहमी जंगलात फिरत असतो. तर काका आता आम्हाला या सफरीसाठी डेडिकेटेड एक सॉन्ग गाणार आहेत. जंगलचं राज वनवासी आम्ही, जंगलचं राज वनवासी आम्ही, 7 जन्मापासून आदिवासी, आमची 7 जन्मापाशी आदिवासी. आमचे पूर्वजन होतं वाल्मिक ऋषी, आमचं पूर्वजन होतं वाल्मिक ऋषी. आम्ही जंगलचं राज वनवासी, आम्ही जंगलचं राज वनवासी, आम्ही जंगलचं राज वनवासी. मस्त. तर आता कॅमेरे ट्रॅप काढून आम्ही आता बाहेर आलो आहे. पाऊस पण आता थांबलेला आहे.
जोपर्यंत जंगलात होतो तेव्हा पाऊस आणि आता थांबला आहे. थोडं थोडं ऊन निघत चाललं आहे. गारटलं आहे आता. हे बघा हरडीचे झाड, हरडं बघा मोठे मोठे झालेत. असेच फुकट जातात. किती औषधी आहेत हे सर्व जर काढलं आहे तर माहिती देईल. हे बघा किती पाऊस पडला आहे. कातलावरून पाणी बघा कसं वाहतं. हे बघा तळं साचलं. आमच्यासोबत काका आहेत. तर काकांना जंगलची पुरेपूर माहिती आहे. इकडच्या परिसरातील सर्व जंगल आहेत ना, त्या जंगलाची पूर्ण माहिती आहे. त्याचबरोबर जंगलातील जी औषधं आहेत, जंगलामध्ये विविध वनस्पती सापडतात, तर त्यांचा आयुर्वेदिक उपयोग सगळी काकांना माहिती आहे. तर तुम्हाला कसं जर काही तसं वाटलं, गरज वाटली तर तुम्ही नक्की काकांना या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. तर काकांना सर्व माहिती. काका काय सांगाल? मी सांगतो मूळ आजवर मी औषध देतो. परत मूळ आपल्या मुतखड्यावर देतो, तावडीवर देतो, सरपटस झाला तरी पण देतो. मग दमा असेल, खोकला असेल, हां, कुणाला जुलाब झाले, सगळ्या हर गोष्टीवर मी औषधं देतो. तर मी काकांचा नंबर देतो, तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि काकांना फोन करून तुम्ही विचारू शकता. तर सगळ्याच गोष्टी म्हणजे मी आता इथे सांगू शकत नाही. जेवढ्या गोष्टी तुम्हाला जी जी बिमारी असेल कुठली, त्या बिमारीवर मी तुमच्यावर उपचार करू शकतो. परत मी हाडवैद्य आहे. कुणाचा हात अटकलेला असेल, कुणाचं पाय, तरी देखील मी माझ्या ह्याच्या परीने मी सगळी डॉक्टरजीकडे जायची गरज भासत नाही काय वेळेस. काका अशी तुम्ही बरेच म्हणजे लोकांना बरी केलेली आहात. हो, खूप लोकांना बरे केलेले आहे. कुणाचा सांधा हातापासून उपयोगलेला असेल तरी बसवतो. काय पाय मुरगटला असेल, ढोपरामध्ये काय पिजा असेल, तुमच्या ढोपरं वाकत नसतील तरी देखील मी त्याच्यावर औषध देऊन उपचार करतो. परत ते प्रत्येक नाडीचा मला अभ्यास आहे की कुणाचं काय दुखते मला सांगण्याची गरज भासत नाही. ज्या माणसाने माझा अमुक ठिकाणी दुखतो मी त्या पद्धतीने नाडी पकडून त्याला उपचार त्याच्यावर चालू करतो. तर नक्कीच काकांना कॉन्टॅक्ट करा. तर आमचे आता कॅमेरा ट्रॅप काढून झाले जाता, तर आम्ही आता निघालो आहे. हरडा, आता तू बोला ना, हरडा, बेहरडा म्हणजे हेला आणि आवळा ह्याला सुकवायची आणि त्याचा पूर्ण हे करायचा, बुक्का करायचा आणि त्याला त्रिफळ चूर्ण म्हणतात. त्रिफळा. त्रिफळा आणि तो चमच केल्याच्या नंतर तुमचं पोट, तुमचं सगळं शरीर म्हणजे तुम्हाला काही तकलीफ होत नाही. बरोबर. हा, आता हा पाला आहे. हा पाला तुम्हाला माणसाला आव पडतो माहिती आहे. आव म्हणजे संडास लावतो, आव पडतो, आतून चिकटपणा निघतो. तर ह्याला पाला घ्यायचा, वाटायचा, त्याच्यात गूळ टाकायचा आणि गोळी बनवायचा आणि तो खायला द्यायचा. 3 दिवसात तुमची आव पडणं बंद. तुम्हाला जास्त खोकला, डांग्या खोकला, सुका खोकला असेल तर ह्याची पानं न्यायची आणि जाळायची आणि मधामध्ये 2 चमच खायचे, खोकला बंद. आम्ही आता रस्त्याने चाललो आहे. जाता जाता काकाने आम्हाला एवढी म्हणजे वनस्पतींची नावं सांगितली आणि त्यांचा उपयोग कोणत्या रोगावरती होतो. म्हणजे हाड मोडला तर, त्याचबरोबर जखम झाली किंवा भाजलं तर, अशा प्रकारे विविध आम्हाला त्यांनी झाडांची माहिती सांगितली आणि उपचार सांगितले. तर नक्कीच आम्हालासुद्धा त्यांच्यापासून बरंच काही शिकता येतं. तर ओके, बाय. तर घरी चाललो आहे आता. तर आज सकाळपासून पाऊस होता, आता मात्र पाऊस थांबलेला आहे. राज, रौनक वगैरे काका गेले घरी. तर आजचा हा जंगलातील शेवटचा दिवस होता. आता पावसाळा सुरू होईल, त्यामुळे जंगलातील ट्रेक आहेत ते आता आम्ही थांबवणार आहोत. तर आणि कॅमेरा ट्रॅपसुद्धा आता थांबवणार आहोत. तर आता हा शेवटचे कॅमेरा ट्रॅप होते. ॲक्च्युली त्या कॅमेऱ्यांमध्ये काय सापडलं आहे ते अजून आम्ही पाहिलेलं नाही आहे. आता घरी जाऊनच पाहणार. तर अशा प्रकारे आजची सफर राहिली. तर जंगलामध्ये फिरत असताना काका आमच्याबरोबर बऱ्याचदा असतात. तर जेव्हा ते असतील तेव्हा आम्हाला जंगलातील वनौषधीबद्दल माहिती सांगत असतात. तर आजसुद्धा त्यांनी बरीच काही माहिती सांगितली. तर असेच आम्ही नेहमी जंगलामध्ये फिरत असतो. खूप सारी मजा येते, खूप काही नवीन माहिती मिळते. तर या कॅमेरा ट्रॅपमध्ये काय सापडलं आहे ते तुम्हाला नक्कीच मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेन किंवा दाखवेन मी तुम्हाला. तर त्यासाठी नक्कीच चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच आपण भेटणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.